स्वच्छ भारत अभियानाचा जालना शहरात कचरा, मम्मादेवी मंदिर परिसरातील स्वच्छतागृहांची लागली वाट। कुंडलिका नदीकाठचा स्वच्छतागृह परिसर घाणीनं भरला, महानगरपालिकेच्या दुर्लक्षावर नागरिक संतप्त। देशभरात स्वच्छतेचा नारा देत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाचे जालना शहरात मात्र अक्षरशः 3:13 वाजल्याचं चित्र समोर येते। मोठा गाजावाजा करून शहरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्वेक्षण राबवण्यात आले। विविध प्रभागांमध्ये लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आणि अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली। मात्र प्रत्यक्षात या स्वच्छतागृहांची अवस्था पाहता हा निधी स्वच्छतेसाठी खर्च झाला की केवळ कागदोपत्री कामं दाखवण्यासाठी, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। जालना शहरातील मम्मादेवी मंदिर परिसरात या अभियानाअंतर्गत उभारण्यात आलेले स्वच्छतागृह सध्या घाणीचं केंद्र बनलंय। या स्वच्छतागृहातील सांडपाणी थेट शहरातील मुख्य नदी असलेल्या कुंडलिका नदीत सोडण्यात येत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। एका बाजूला स्वच्छतेचा नारा देत अभियान राबवायचं आणि दुसऱ्या बाजूला शहरातील नदीच प्रदूषित करायची, असा विरोधाभासी कारभार महानगरपालिकेकडून सुरू असल्याची टीका नागरिकांकडून केली जाते। कुंडलिका नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या स्वच्छतागृह परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत। परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। स्वच्छतेसाठी उभारण्यात आलेल्या या सुविधेच्या आजूबाजूलाच अस्वच्छतेचा डोंगर उभा राहिल्यानं स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरातून अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्यानं परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होतीये। नदीकाठचा हा भाग अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक ठरतोय। कचऱ्यामुळे डासांचं प्रमाण वाढलं असून दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। परिणामी महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। याच परिसरात अतिक्रमण करण्याचा डावही सुरू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। नदीकाठचा मोकळा भाग हळूहळू बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। विशेष म्हणजे अशीच परिस्थिती कुंडलिका नदीच्या इतर काठांवरही दिसून येत असल्यानं प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावं, स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील कचरा त्वरित हटवावा आणि नदीकाठांवरील अतिक्रमणावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। रात्रीच्या वेळी या परिसरात संशयास्पद हालचाली वाढत असल्यानं पोलिसांनीही नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। दरम्यान शहर स्वच्छतेबाबत मोठमोठे दावे करणाऱ्या महानगरपालिकेच्या कारभारावर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली खर्च झालेल्या लाखो रुपयांचा प्रत्यक्ष फायदा नागरिकांना होतोय की नाही, याचा हिशोब आता प्रशासनानं जनतेसमोर मांडण्याची वेळ आली आहे।